सुंदरते दाना उभे विटे वरी सुंदरते दाना उभे विटे वरी सुंदरते दाना उभे विटे वरी करकटावरी देवोनिया करकटावरी देवोनिया करकटावरी देवोनिया करकटावरी देवोनिया तुलसी हर गड़ा तुलसी पीतांबरा तुलसी हर गड़ा तुलसी पीतांबरा करकटावरी देवोनिया करकटावरी देवोनिया करकटावरी देवोनिया करकटावरी देवोनिया तुलसी हार कासे पीतांबर तुलसी हार कासे पीतांबर अवळे निरंकार हे चिदान अवळे निरंकार हे चिदान अवळे निरंकार हे चिदान अवळे निरंकार हे चिदान तुलसी हार गळा कासे पीतांबर तुलसी हार गळा कासे पीतांबर तुलसी हार कासे पीतांबर तुलसी हार कासे पीतांबर कुंडाले तळपती श्रवणी मकर कुंडाले तळपती श्रवणी तळपती श्रवणी मकर तळपती श्रवणी कस्तुभमणि विराजित कंठी कस्तुभमणि विराजित कंठी कस्तुभमणि विराजित कंठी कस्तुभमणि विराजित तुलसी हार गळा कासे पीतांबर तुलसी हार गळा कासे पीतांबर तुलसी हार कासे पीतांबर तुलसी हार कासे पीतांबर अवळे निरंतर हे चिदान अवळे निरंतर हे चिदान अवळे निरंतर हे चिदान अवळे निरंतर हे चिदान तुलसी हार गळा कासे पीतांबर तुलसी हार गळा कासे पीतांबर तुलसी हार कासे पीतांबर तुलसी हार कासे पीतांबर तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख तुका म्हणे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने
तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर रे ना रे जय जय राम कृष्ण हरि हरि जय राम हरि हरि जय जय राम जय 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 राम जय जय राम रूप पहतलोचनी रूप पहतलोचनी रूप पहतलोचनी रूप रूप पहतलोचनी रूप पहतलोचनी सुख झाले हो सुख झाले हो सुख झाले हो साजने विठ्ठल भैरवा तो विठ्ठल भैरवा सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी
माधव माधव तो हा माधव माधव बरवारा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो माधव तो माधव माधव बरवा सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली म्हणून विठ्ठली म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा पूर्ण विठ्ठली पूर्ण विठ्ठली आवडी माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा माधव तो माधव माधव बरवा बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बाप रखुमा देवी हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम हेची भावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास जन्मोजन्मी तुझा दास जन्मोजन्मी तुझा दास हेची भावी माझी जन्मी तुझा दास जन्मोजन्मी तुझा दास जन्मोजन्मी तुझा दास हेची भावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास जन्मोजन्मी तुझा दास जन्मोजन्मी तुझा दास हेची भावी
जन्मी तुझा दास जन्मजन्मी तुझा दास पंढरीचा वार पंढरीचा वार करी पंढरीचा वार पंढरीचा वार करी वारी चुकोने दे हरी वारी चुकोने दे हरी वारी चुकोने दे हरी पंढरीचा वार करी वारी चुकोने दे वारी चुकोने दे हरी वारी चुकोने दे हरी संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ अखंड प्रेमाचा कल्लोळ अखंड प्रेमाचा कल्लोळ संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ अखंड प्रेमाचा कल्लोळ अखंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वार पंढरीचा वार करी पंढरीचा पंढरीचा वार करी वारी चुकोने दे हरी वारी चुकोने दे हरी वारी चुकोने दे हरी पंढरीचा वारी चुकोने दे हरी वारी चुकोने दे हरी चुकोने दे हरी चंद्रभागे स्नान चंद्रभागे स्नान ओ चंद्रभागे स्नान चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दाण तुका मागे हेची दाण तुका मागे हेची दाण चंद्रभागे तुका मागे हेची दाण तुका मागे हेची दाण तुका मागे हेची दाण पंढरीचा वार पंढरीचा वार पंढरीचा वार पंढरीचा वार करी वारी चुकोने दे हरी वारी चुकोने दे हरी वारी चुकोने दे हरी पंढरीचा वारी चुकोने दे वारी चुकोने दे हरी वारी चुकोने दे हरी विठोबार कुमारी हरी विठोबार कुमार हरे 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 विठोबार कुमार विठोबार विठोबार कुमारी विठोबार कमाई विठोबार कुमारी विठोबार कमाई रे ना हे जीवावी माझी आस हे जीवावी माझी आस माझी आस हे जीवावी माझी आस हे जीवावी माझी आस हे जीवावी माझी हेची भावी माझे आस हेची भावी माझे आस हेची भावी माझे आस
कोने दी
हेची व्हावी माझी आस
हेची भावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वारकरी वारी चुकून देहरी संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वारकरी वारी चुकून देहरी चंद्रभागे स्नान तुका मागे दान पंढरीचा वारकरी वारी चुकून देहरी अजम रुक्मिणीं प्राण संजीवनंतं परम धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्ति हम देव देवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञ जीवो धैर्यार्थावतार कलाकांक तेजोदिकामोदिवक्त्रम् कलानी शवादा पनोहदार दक्षिण समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये अष्टसिद्धिनवनिधिके दाता असवर दीन जानकी माता राम रसायन तुमरे पासा सदा रहो रघुपति के दासा राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की मंगल भवन अमंगल हारी हे मंगल भवन अमंगल
हेची व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वारकरी वारी चुकोनी हरी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला भंग यच्छ यावत भूतलावर जन्माला आलेले जड जीवांचा उद्धार करण्याकरता ज्यांनी अखंड आपला देह झिजविला वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभणारे हिंदवी स्वराज संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु आणि अखिल विश्वाला सुशोभित करणारे जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणांचा अभंग. परंतु या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय या विश्वाच्या मालकाकडे, हे विश्व ज्याच्या ताब्यामध्ये, ज्याला देव म्हणतात, ज्याच्याकडे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहे, तसा ब्रह्मांड चालक असा असणारा भगवान परमात्मा त्याच्याकडं मागणी मागताय. आणि काय मागणी मागताय? महाराज म्हणतात, देवा हेची व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 1 महिना नाही, 2 महिने नाही, 1 वर्ष नाही देवा, 2 वर्ष नाही, मग हा जन्म नाही, पुढचा जन्म, पुढचा जन्म, पुढचा जन्म, जेवढेही माझे जन्म होतील तेवढ्या जन्मामध्ये मला तुझं दास्यत्व हवं आहे. हेची व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास. फक्त दास नको, मग काय व्हावं? पंढरीचा वारकरी वारी चुकोनी हरी. फक्त दास्यत्व मला नकोय, तर मला पंढरीचा वारकरी व्हायचंय. आणि असा वारकरी व्हायचंय, असा वारकरी व्हायचंय, असा वारकरी व्हायचंय की माझी वारी चुकू नको देऊ देवा. अजून काय? संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ. संतांची संगत माझ्या जीवनामध्ये घडू दे. पंढरीचा वारकरी वारी चुकून दे हरी. आणखी काय माझ्या जीवनामध्ये मला पाहिजे? तर तुकोबाराय म्हणतात, चंद्रभागे स्नान तुका मागे चिदान पंढरीचा वारकरी वारी चुकून दे हरी. हे मागणं आजच्या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय या विश्वाच्या मालकाकडे मागतायत. आणि आज हा अभंग घेण्याचं कारण एकच, आज या आमचंही भाग्य आणि तुमचंही भाग्य बरं का. आमचं भाग्य याकरता की शहा गावावरून, शहागाव म्हणजे हे धार्मिक गाव आहे बरं का. इथं खूप मोठे मोठे सप्ते होतात आणि विशेष करून या गावामध्ये भजनी मंडळ खूप आहे बरं का, वारकरी मंडळी खूप आहे. आणि ही वारकरी मंडळी या ठिकाणी श्री क्षेत्र पुंतांबा या ठिकाणी योगीराज चांगदेव महाराज यांच्या दर्शनाकरता ही सर्व मंडळी निघालेली आहे. आणि गेल्या किती वर्षापासून चालू आहे हा सोहळा? 2008 पासून या सर्व वारकरी मंडळीनं हा सोहळा चालू केला. यांच्याकरता एकदा जोरदार सगळ्यांनी टाळी वाजवा. आपल्या पुण्य पावन तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी कुंभारी हे क्षेत्र तीर्थक्षेत्र आहे महाराज. कसं म्हणाल तर गेल्या हजारो वर्षांपासून आपण ज्या मंदिराच्या प्रांगणामध्ये बसलेलो आहे, हे मंदिर म्हणजे साधं सुद्धा मंदिर नाही बरं का. भगवान राघवेश्वरांचं हे मंदिर, या मंदिरामध्ये साक्षात प्रभू रामचंद्र आणि सीता माता येऊन गेलेले आहे महाराज. असं पवित्र असणारं हे मंदिर आहे. राघोबा दादांच्या काळामध्ये झालेलं हे मंदिर आणि पुरातन असणारं हे मंदिर मला जेव्हापासून आठवतंय तेव्हापासूनच सांगतो. मी लहान असताना ज्यावेळेस मंदिरामध्ये यायचो
त्यावेळेस या ठिकाणी हा आजूबाजूचा जो परिसर आहे, हे जे मंदिरं आपल्याला दिसत आहेत, हा सभागृह दिसतोय, हा घाट दिसतोय, हे मंदिरं दिसत आहेत, हे जे आपल्याला दिसतंय हे गेल्या 15-16 वर्षापूर्वी काहीच नव्हतं बरं का. फक्त पुरातन असणारं हे राघवेश्वरांचं मंदिर, आणि या राघवेश्वरांच्या मंदिराची अवस्था जर आपण बघितली तर काही ठिकाणी दगड पडलेले होते, दगड जीर्ण झालेले होते, आणि अवस्था अशी होती इथं सगळ्या येड्या बाबळी होत्या. काय होत्या दादा? येड्या बाबळी होत्या, येड्या बाबळी. आणि त्या वेळामध्ये अशा भयानक प्रसंगामध्ये या ठिकाणी एक साधू महात्मे राहायचे. ते समोरचं जे मंदिर दिसतंय ते परमपूज्य गोपालगिरीजी महाराज, आणि त्या गोपालगिरीजी महाराजांनी कोणी नसताना एक 2-3 सेवक त्यांचे त्या ठिकाणी सेवा करण्याकरता यायचे, आणि परमपूज्य गोपालगिरीजी महाराजांनी भगवान राघवेश्वरांची सेवा केली, आणि परमपूज्य गोपालगिरी महाराजांचं महानिर्वाण झालं. त्याच्यानंतर आज आपल्या कुंभारीचं नाव उभ्या महाराष्ट्रभर नाही बरं का, उभ्या भारतभर नाही तर बाहेर देशातून सुद्धा पर्यटक या ठिकाणी येतात. आपल्या गावाची एवढी महती ज्यांच्यामुळं वाढली ती गुरुवारी परमपूज्य 108 महंत स्वामी राघवेश्वरानंद गिरीजी महाराज हे आल्यानंतर जे 15-16 वर्षापूर्वी जी मंडळी इथं आलेली असेल त्यांना हा बदल लगेच दिसून येईल बरं का, पूर्वी काय होतं आणि आता काय. आणि म्हणून अशा सुंदर अशा प्रांगणामध्ये जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांच्या पालखीच्या समोर, साईबाबांच्या या मंदिरासमोर चालू असणारा हा सोहळा, आणि या शहागावातील या सर्वच वारकरी मंडळींनी या ठिकाणी हा सोहळा गेल्या 2008 पासून हा सोहळा चालू केला. आणि मागच्या वर्षी मला वाटतं मुक्काम हा पहिलाच आहे बरं का, हा मुक्काम पहिलाच आहे. तुमचं भाग्य याकरता की एवढी पवित्र जागा तुम्हाला मुक्कामाला मिळाली, आणि आमचं भाग्य याकरता की तुमच्या वारकऱ्यांची सेवा करायला आम्हाला मिळाली. विठाला 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 विठाला. आपल्या या कुंभारी गावामध्ये कालच एक दिंडी येऊन गेली, मंजूर तीर्थक्षेत्र मंजूर या ठिकाणाहून. ही दिंडी अनेक वर्षांपासून येते बरं का, म्हणजे माझा जन्मही झाला नसेल तेव्हापासून ही दिंडी आपल्या या कुंभारी गावामध्ये यायची. आणि पूर्वी आपल्या गावाची पद्धत होती की ती दिंडी आल्यानंतर कमानीपाशी त्या ठिकाणी त्या दिंडीचं स्वागत करायचं. स्वागत केल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपला जो मठ आहे, मठ सगळ्यांना गावातल्यांना माहीत असेल मठ आहे, त्या ठिकाणी ही सर्व जी त्या परिसरातील त्या गल्लीतील असतील परिसरातील सर्वच भाविक भक्त मग ते त्या ठिकाणी गोळा व्हायचे, फुगड्या व्हायच्या, सुंदर असे अभंग व्हायचे. आणि पूर्वीचे जे हे माणसं होती, पूर्वीचे जे त्या आपल्या आमच्या गल्लीमधील हे ज्येष्ठ श्रेष्ठ माणसं होते, आमचे वाल्मिक दादा कबाडे असतील, उत्तम दादा कबाडे असतील, ही सर्व जुनी मंडळी, आमचा परिवार असेल, कबाडी परिवार असेल, चतुर परिवार असेल, चिने परिवार असेल, ते सर्वच त्या ठिकाणी आमच्या गल्लीमधील सर्व मंडळी ते एकत्रित व्हायचे, सगळ्यांच्या घरून भाकरी आणायचे. आणि आमच्या कबाडी बाबांचं दुकान होतं, त्या दुकानामध्ये कोण 5 रुपये, 10 रुपये, 15 रुपये जसे असतील त्या पद्धतीने पैसे जमा करायचे. आता ही जुनी मंडळी सगळ्यांना माहीत आहे. आणि मग ते आमटी बनवायचे, भाकरी बनवायचे, आणि त्याचा सुंदर असा प्रसाद त्या ठिकाणी करायचे. आणि तीही दिंडी काल येऊन गेली, आणि दिंडीमध्ये अन्नदान करण्याकरिता अनेक मंडळी त्या ठिकाणी उत्सुक आहे. आणि मागच्या वर्षी आपली ही शहा गावाची दिंडी पहिल्यांदा आमच्या रिणाकांत दादांच्या घरी मागच्या वर्षी नाश्ता चहा करण्यासाठी त्या ठिकाणी थांबली होती. आणि या वर्षी आपलंही भाग्य आहे, तुमचंही भाग्य आहे की या दिंडीला ही मुक्काम करण्याची जी जागा मिळाली ना, ही अत्यंत पवित्र जागा मिळाली महाराज. आम्ही याकरता भाग्यवान आहे कारण आमचा जन्मच इथं झाला. नमो जन्मभूमी जिथे जन्मलो मी, नमो कर्मभूमी जिथे वाढिलो मी, नमो अलंकापुरभूमी जिथे ज्ञान पावीत झालो आम्ही,
नमो भारत राष्ट्रभूमी जिच्या पुढो इथून पुढे कामी. आणि अशा या पवित्र ठिकाणी, या ठिकाणी ही सर्व वारकरी मंडळी या ठिकाणी पुंतांबा या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी निघालेल्या आहेत. ज्यांच्या सोहळ्याकरता आपण सर्वजण निघालो ते योगीराज चांगदेव महाराज. कोण होते योगीराज चांगदेव महाराज? योगी नव्हते तर योग्यांचे राजे होते महाराज. आज आपण जर बघितलं तर 30 वर्ष झालं, 40 वर्ष झालं, 50 वर्ष झालं, अटॅक आला गेला, हे झालं गेला, ते झालं गेला. योगीराज चांगदेव महाराज 100 वर्ष नाही दादांनो. किती वर्ष जगले वारकरी? किती? 1400 वर्ष चांगदेव महाराज जगले. योग्यांचे राजे होते महाराज. आणि असे असणारे चांगदेव महाराज, एवढा योग त्यांचा सिद्ध होता, एवढा सिद्ध होता, ज्यावेळेस ते तपश्चर्या करता बसलेले असायचे. तुम्हाला सगळ्यांना प्रसंग माहीत असेल. तर त्या गावामधील जी मंडळी जायची म्हणजे वे टू यमपुरी. कुठं? गेल्याच्या नंतर त्या गावामधली मंडळी काय करायची? ते प्रेत जे होतं ते प्रेत त्या प्रांगणामध्ये आणून टाकायचे. आणि या आइये महाराज विराज, आइये महाराज विराज. टाळी वाजून बाबांचं स्वागत बाबांकरता जोरदार सगळ्यांनी टाळी वाजवायची, बाबांचं स्वागत करायचं. आपल्याला वेळ एकदम कमी आहे बरं का, एकदम म्हणजे फारच कमी. आता वाजले 9:15. अजून फक्त 10 मिनटं मी बोलणार आहे. त्यानंतर आपल्या सर्व वारकऱ्यांना बाबाजी त्या ठिकाणी 5 मिनटं आशीर्वचन देतील. त्यानंतर सर्वांना आपल्याला त्या ठिकाणी महाप्रसादाचा आनंद घ्यायचा आहे. आणि ज्या महात्म्याच्या सोहळ्याकरता आपण चाललो, ते महात्मे तपश्चर्येकरता ज्यावेळेस बसलेले असायचे त्यावेळेस गावातील सर्व प्रेत त्या ठिकाणी आणून त्या ठिकाणी टाकायचे. आणि ज्यावेळेस तपस्येमधून योगीराज चांगदेव महाराज बाहेर यायचे, बाहेर आल्याच्या नंतर ती जी पडलेली प्रेतं होती ना सगळी, त्या प्रेतांवरती जे काही मंत्र उपचार असेल तो मंत्र उपचार करायचे. आणि मेलेली प्रेतं, गेलेली माणसं पुन्हा उठून बसायचे. ही ताकद ज्या महात्म्यामध्ये होती, त्या महात्म्याच्या दर्शनाकरता तुम्ही सगळेजण चालले. आणि म्हणून आपण सर्वजण वारकरी मंडळी तुकोबरायांनी जे मागणं मागितलं दादांनो, तेच मागणं आपण जपतोय. कशा पद्धतीनं? तर वारीच्या पद्धतीनं. तुकोबराय म्हणताना वारी चुकवणे दे हरी. आता तुमच्यामधल्या मंडळींना काहींना पंढरपूरला जायला जमलं नसेल, मग पंढरपूरची वारी जरी चुकली तरी आपल्या जवळ पुलतांब्याची वारी, गाया पिळून का होईना आपण. आता शेतकरी मंडळी म्हटल्यानंतर आपल्याला एवढे दिवस सुट्टी नाही राहो. पंढरपूरची वारी म्हटल्यानंतर महिन्यात जातो. मग ते आपल्याला जमत नाही, मग आपल्याला जवळ पुलतांब्याची वारी आहे. आणि म्हणून आपण सर्व वारकरी मंडळी बघा, आत्ताच आषाढी वारीचा काय सोहळा त्या ठिकाणी पंढरपुरामध्ये झाला. माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांची पालखी 7 ते 8 लाख भाविक, 7 ते 8 लाख वारकरी पंढरपूरच्या दिशेने चालले. तुकोबरायांचा सोहळा, ज्ञानोबरायांचा सोहळा, आदिशक्ती मुक्ताईबाईंचा सोहळा, निवृत्तीनाथ दादांचा सोहळा, सोपान काकांचा सोहळा, आदी करून सर्व संत मंडळी पंढरपूरच्या दिशेने चालले. महाराज, या वारीमधला आनंद एवढा गोड आनंद, एवढा सुंदर आनंद, एवढा सुंदर आनंद. वयाची मर्यादा नाही, 90 वर्षाचा म्हातारा सुद्धा त्या वारीमध्ये चालतोय आणि 19 वर्षाचा तरुण सुद्धा त्या वारीमध्ये चालतोय. जातीपातीचा भेद नाही,
श्रीमंत गरीब काहीच नाही महाराज, सगळे एका ताटामध्ये बसून एका पंक्तीमध्ये बसून जिथं असेल तिथं AC मध्ये झोपणारे लोक सुद्धा रस्त्याला झोपतात, पण AC मध्ये जशी झोप येत नाही तशी वारीमध्ये झोप येते महाराज. आणि काय तो आनंद, प्रत्येकाच्या मुखामध्ये एकच त्या ठिकाणी वाक्य असतं, एकच त्या ठिकाणी भगवंताचं भजन असतं. ते भजन म्हणजे कुठलं? ज्ञानोबा माऊली तुकारा, ज्ञानोबा माऊली तुकारा. सर्वांनी दोन हात वर करून टाळी वाजवायची. माय बाप एक टाळी, हा एक. ओ ज्ञानोबा 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 बाबुली तुकारा, ज्ञानोबा माऊली तुकारा. ज्ञानोबा 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 माऊली तुकारा, ज्ञानोबा भजन करतो आपण सगळेजण. ज्ञानोबा माऊली तुकारा, ज्ञानोबा माऊली तुकारा. हो, ज्ञानोबरायांचं आणि तुकोबरायांचं भजन करत 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 इतका आनंद, इतका आनंद. भजन म्हणण्याचा आनंद वेगळा, काकडा म्हणण्याचा आनंद वेगळा, चालण्याचा आनंद वेगळा, पाऊली खेळण्याचा आनंद वेगळा, फुगडी खेळण्याचा आनंद वेगळा. हा आनंद जो आहे तो काही अलौकिकच आनंद आहे महाराज. सगळेजण सुंदर पद्धतीनं भजन करत करत आपण सर्व मंडळी, आता काय सुंदर हरिपाठ झाला बरं, वा 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 वा. आणि मी आल्या आल्याच दादांना म्हटलो, दादा हे ट्रॅक्टरचं जे नियोजन आहे ना ते अप्रतिम आहे बरं का. आमच्या आदरणीय नवनाथ नाना सोनवणे यांनी सुंदर पद्धतीनं नियोजन केलं बरं का. ट्रॅक्टरमध्ये ड्रायव्हरनी तिथंच बसायचं, साऊंड सिस्टीम तिथूनच ऑपरेटिंग करायची, मिक्सर तिथंच आहे, लगेच मागं साऊंड आहे, ती पण चांगल्या दर्जाची बरं का. आणि त्याच्या मागं त्या सिस्टीमला सप्लाय देण्याकरता तिथं जनरेटर पण आहे, आणि ते ट्रॅक्टरचं डिझेलवर चालतं. विशेष अजून एक गोष्ट, त्याच्या मागं ब्रॅकेट बनवलेलं आहे, पखवाद्यानी थकायचं, त्याने फक्त वाजूनच थकायचं, चालून थकायचं नाही. पखवाद्याला बसण्याकरता गादी आहे, ठेवण्याकरता ती जागा आहे पखवाद्याला. आणि जो ट्रॅक्टर चालवतोय, आमचे आदरणीय शरद महाराजांचे वडील पण या ठिकाणी आलेत, ते सुंदर गायन करतात, सुंदर भजनी आहे, आणि ते ट्रॅक्टर चालवतात त्यांच्याकरता फॅनसुद्धा नानाने लावलाय बघ तिथं. म्हणजे अशी व्यवस्था सुंदर पद्धतीनं तुम्ही केली, आणि भजन करत 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 त्या ठिकाणी तुम्ही पुलतांब्याला चाललेत. हा आनंद तुम्ही जीवनामध्ये घेतायत. खरं तर कितीही पैसा दिला
तरी हा आनंद भेटू शकत नाही. पैशानं हा आनंद विकत घेता येत नाही दादांनो. हा सुंदर भजन करत करत तुम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी आता उद्याचा मुक्काम कुठं आहे का डायरेक्ट उद्या वारीमध्ये? बरं. यावर्षी पहिल्यांदा या ठिकाणी मुक्काम आहे बरं का या दिंडीचा. आदरणीय नाना असतील, नाना आणि आमचे दादा, त्यांचं काही त्या ठिकाणी बोलणं झालं असेल आणि दादांची इच्छा होती की या ठिकाणी त्यांनी मुक्काम घ्यावा आपल्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी. बाबांची ही इच्छा होती आणि नानांची आणि तुमच्या सर्वांच्या एकोप्यानं या ठिकाणी आज प्रथम जी सेवा आहे ही आज अन्नदानाची सेवा ज्यांनी दिली ते आमचं सर्व भजनी मंडळ असेल आणि सर्व ग्रामस्थ असतील. ग्रामस्थांकरता आणि आमच्या भजनी मंडळाकरता एकदा जोरदार सगळ्यांनी टाळी वाजवा. आणि इथून पुढं दरवर्षी तुम्हा सगळ्यांना विनंती करतो की इथून पुढं दरवर्षी तुम्ही सर्वांनी या ठिकाणी पहिला मुक्काम तुमचा करायचा बरं का. सगळ्यांना विनंती करतो बाबांच्या वतीनं, माझ्या वतीनं, संपूर्ण भजनी मंडळ आणि गावकऱ्यांच्या वतीनं. या ठिकाणी पुढच्या वर्षाशी सुद्धा अन्नदानाची सेवा गेलेली आहे दादा. कोणाची आहे? भाऊसाहेब भाऊ घुले यांनी या ठिकाणी पुढच्या वर्षाची अन्नदानाची सेवा सुद्धा जाहीर केलेली. त्यांच्याकरता एकदा सुद्धा जोरदार टाळी वाजवा. आपण सर्वजण सुंदर पद्धतीनं भजन करत करत त्या ठिकाणी आपल्याला पुंताम्याला जायचं. हे भजन खूप अप्रतिम भजन आहे महाराज. इतका आनंद त्या भजनामध्ये आमचे जगद्गुरु तुकोबा आहेत यांचा मागण्याचा अधिकार प्राप्त झाला. कशामुळं? तर त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये भजन केलं महाराज. काय भजन केलं? एका हातामध्ये विणा घेतला, एका हातामध्ये चिपळ्या घेतल्या मायबाप हो, पायामध्ये घुंगरं बांधली देवासाठी आणि देवासाठी घुंगरं बांधली. एका हातामध्ये विणा, एका हातामध्ये चिपळ्या आणि प्रथमेश पांडुरंग परमात्म्याचं भजन चालू आहे. जो विश्वाचा मालक आहे, जो विश्वाचा चालक आहे, हे विश्व त्याच्या ताब्यामध्ये, ज्याला देव म्हणतात असा संपूर्ण ब्रह्मांडाचा मालक, त्याचं भजन चालू आहे दादा. नाद पांडुरंग टाळ मृदंगाचं गाणं, जीव हरी नाम देह झाला वृंदावन. नाद पांडुरंग टाळ मृदंगाचं गाणं, जीव हरी नाम देह झाला वृंदावन. सखा गण गोत तुरे तुझ पंच प्राण, माऊलीची माया मन आभाळा समान हो. भेटी चालला रे लागला, भेटी चालला रे लागला. विठ्ठला विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला, विठ्ठला विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला. विठ्ठला विठ्ठला पंढरीचा विठ्ठला, विठ्ठला विठ्ठला पंढरीचा विठ्ठला. ओ नाद पांडुरंग टाळ मृदंगाचं गाणं. यांच्याकरता एकदा टाळी वाजवा. दीपक महाराजांकरता वा. नाद पांडुरंग टाळ मृदंगाचं गाणं, जीव हरी नाम देह झाला वृंदावन. सखा गण गोत तुरे तुझ पंच प्राण, माऊलीची माया मन
आभाळ समान हो भेटी चालला रे लागला लागला भेटी चालला रे लागला लागला हा विठ्ठला हॅलो विठ्ठला पंढरीच्या माझ्या विठ्ठला 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 पंढरीच्या माझ्या विठ्ठला 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 पंढरीच्या विठ्ठला जशी वाहे चंद्रभागा कधी चुकली ना वारी असा जोडला सदाग भक्ती वाहते उरात जशी वाहे चंद्रभागा कधी चुकली ना वारी असा जोडला सदागा हो भेटी चालला रे लागला लागला भेटी चालला रे लागला लागला अरे वा विठ्ठला 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 पंढरीच्या विठ्ठला 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 पंढरीच्या माझा विठ्ठला टाळी टाळी वाजवा एकदा वा 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 जेवढा आनंद तुम्हाला झाला ना आता एवढा आनंद वारीमध्ये असतो असं भजन जगद्गुरु तुकोबरांनी केलं आणि म्हणून त्यांचा मागण्याचा अधिकार त्यांना प्राप्त झाला आणि मग जगद्गुरु तुकोबरा या विश्वाच्या मालकाकडे मागताय काय मागताय अभंगाच्या प्रथम चरणात यांच्याकरता सगळ्यांकरता हे आत्ता सुरुवातीला जी चाल गायली आमचे आदरणीय नवनाथ नाना सोनवणे
यांचे चिरंजीव महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायनाचार्य आदरणीय आमचे काका महाराज, त्याच पद्धतीनं आपल्याच तुमच्या शहागावचेच भूमिपुत्र उभं महाराष्ट्रभर ज्यांचा आवाज गाजतोय आदरणीय आमचे संमित्र शरदजी महाराज दिघे असतील, त्याच पद्धतीनं आदरणीय आमचे अक्षय महाराज चंद्रे नवरदेव ते या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना मनापासून धन्यवाद. या ठिकाणी आत्ता ज्यांनी मृदुंगाची साथ केली, उभ्या नाशिक जिल्ह्यामध्ये नाहीतर महाराष्ट्रभर ज्यांचा मृदुंग गाजतोय, अतिशय सुंदर पद्धतीनं कीर्तनकाराला गायनाचार्यांना अगदी लागणारं असं सुंदर असं वादन आदरणीय दीपकजी महाराज खरात यांनी या ठिकाणी सुंदर पद्धतीनं वादन केलं. आणि आता जे बसलेले आहेत ते आदरणीय निलेशजी महाराज पगार पांगरी यांना देखील मनापासून वंदन. या सर्व दिग्गज कलाकारांकरता, या मंडळीकरता जोरदार टाळी वाजवा, जोरदार जोरदार. यांच्या कार्यक्रमाकरता तारखी भेटत नाही बरं का, असे दिग्गज कलाकार आपल्या दिंडीमध्ये सेवा देण्याकरता सगळे आलेले आहेत. सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. जगद्गुरु तुकोबारांनी विश्वाच्या मालकाकडं मागितलं, देवा हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वार करी वारी चुकोने दहरी, संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ, पंढरीचा वार करी वारी चुकोने दे हरी, चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान, आणि पंढरीचा वार करी वारी चुकोने दे हरी. देवा मला तुझा दास्यत्व हवंय, मला तुझी वारी हवी आहे देवा, मला संतांची संगत हवी आहे आणि चंद्रभागेचं स्नान हवंय. हे मागणं जगद्गुरु तुकोबारांनी विश्वाच्या मालकाकडे मागितलं. आजच्या अभंगातून आपल्याला हेच बघायचं. आपली वेळ झाली आहे. एकदा दोन्ही हाताने दोन्ही हात सगळ्यांनी वर करा आणि मोठ्या प्रेमानं भजन करा. विठोबा रुक्माई चंद्रभागे स्नान, चंद्रभागे स्नान, चंद्रभागे स्नान, चंद्रभागे स्नान, चंद्रभागे स्नान, चंद्रभागे स्नान, तुका मागे
हो